नमस्कार मंडळी. आज मस्त आपण मिक्स भाजी करणार आहोत भोगीची. त्यासाठी मी काही भाजी काढलेली ती बघूया. वांगी आहे, गोबी आहे, हिरवी मिरची आहे, वाल, गाजर आणि यात काही मसाला आहे. शेंगदाणे, धने आहे, तीळ, चणा डाळ, खोबरे आणि खसखस, कांदा आणि टोमॅटो, कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा. आपण थोडा कमी घेणार आहोत त्याच्यातला, जेवढं आपल्याला भाजी लागेल तेवढ्या. सर्व साहित्य आता आपण मध्यम गॅसवर छानपैकी भाजून घेणार. हिरवी मिरची भाजून घेणार आहोत. थोडेसे तेल टाकलेले आहे आणि छानपैकी खोबरं मस्तपैकी लाल चटक छानपैकी भाजून घेतले का बघू शकता किती छान शेंगदाणेही भाजून घेणार. छानपैकी शेंगदाणेही भाजलेले. डाळ, चणा, ही मध्यम गॅसवर छानपैकी भाजणार. छानपैकी भाजलेली ही काढणार. धने, खसखस तेही भाजून घेऊ मस्तपैकी. धने आहे 1 चमचे. थोडासा गॅस फुल केलेला आहे, पुन्हा मध्यम गॅस आहे. तीळ आणि खसखस सोबतच भाजणार. तीळ आणि खसखस छानपैकी भाजून घेतलेली आहे. आता तडतडू लागणार आहे ती. आता काढून घेणार. हिरव्या मिरच्या, मिरची पण छानपैकी भाजलेली आहे. आता आपण मिक्सरमधून छानपैकी पाणी टाकून पेस्ट करणार आहे. टाकून घेणार.
हिरवी पेस्ट, आलं, लसूण आणि कोथिंबीरची. कांदा छानपैकी लाल झालेला आहे. आता आपण टोमॅटो टाकणार. टोमॅटो छान फ्राय झाले. हिरवी पेस्ट टाकून घेणार. टोमॅटोही छान परतून घेतलेलं आहे, फ्राय करून घेतलेलं आहे. आणि हिरवी पेस्ट यासोबतच आपण सर्व मिक्स भाजी टाकणार आहे आणि मीठ टाकून छानपैकी फ्राय करणार आहे. चवीसाठी मीठ, छान आता मिक्स करणार. छानपैकी वाटण तयार करून घेतलेली आहे मी, बघू शकता. आणि भाजीही छानपैकी फ्राय झालेली आहे. आता आपण सुके मसाले टाकून घेणार. हळद, थोडंसं लाल तिखट, 1 चमचा घरगुती काळा मसाला, वाटाणे टाकून घेणार. वाटण केलेले आहे ते. आधी आपण भाजून घेतलेले आहे तेवढे काही. छानपैकी मिक्स करू. आपल्याला अशी कोरडी वाटली असली भाजी तर कोरडीही ठेवू शकतो. भाजीला कधी रस्सा लागत असेल तर पाणी आपल्या हिशोबाने टाकून घेणार. मिक्सरचे भांडे धुवून पाणी टाकणार केलेले आहे, बघू शकता. आपल्याला जेवढा रस्सा आवडेल तसे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्या. छानपैकी भाजली करू लागलेली आहे. कोथिंबीर, छानपैकी झालेली भाजी आपली.